लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारोळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही अशा गावामध्ये पोहोचलोय ज्या गावाचं नाव आहे पाबळ। पाबळ हे जगामध्ये प्रसिद्ध आहे। जगा म्हणजे म्हटलं तर इतिहासामध्ये या असणाऱ्या गावाची एक वेगळी ख्याती आहे। ती म्हणजे या ठिकाणी पाहताय तुम्ही श्रीमंत मस्तानी बाईसाहेबा समाधी। हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाजीराव मस्तानीची असणारी प्रेम कहाणी जी लिहिली गेली तिचा अंत या ठिकाणी आहे। अजूनही माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी हे जे तुम्ही ठिकाण पाहताय या ठिकाणी बाजीराव मस्तानीची समाधी आहे आणि या समाधीबरोबरच माझ्या मागच्या बाजूला पाहताय एक वास्तू उभी आहे। ही वास्तू आपल्याला त्या इतिहासातलं असणारं सर्वच घडामोडींचं एक असणारी छोटीशी आठवण करून देते। पण आठवण करून देत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की खरंच बाजीराव मस्तानीचं जे प्रेम होतं ते प्रेम किती ताकदीचं होतं की ज्या ताकदीबरोबर जे प्रेम सुरू झालं आणि संपत असताना आज एप्रिल महिना आहे। याच एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही एप्रिल महिन्यात या ठिकाणी पोहोचलोय। पाबळमध्ये लोकांचं असणारं जनमत या ठिकाणी घेण्यासाठी ते घेत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की हा एप्रिल महिना या ठिकाणी प्रेमवीरांसाठी असेल किंवा बाजीराव मस्तानी असेल यांच्यासाठी दुर्दैवी होता। त्याचं कारण असं होतं की सन 1700 मध्ये दिनांक 28 एप्रिलला इसवी सन 1700 मध्ये या ठिकाणची असणारी वास्तू फार महत्त्वाची आहे। कारण की श्रीमंत बाजीराव मस्तानी यांची कबर आणि कबरीचं असणारे सगळं काही वास्तू या ठिकाणी जपून ठेवली आहे पाबळमध्ये ऐतिहासिक विभागाने। खरं तर इतिहास सांगायचं म्हटलं तर बाजीरावासारख्या तुफानाशी संबंध आलाय आमचा। या तुफानात ही मस्तानी एखाद्या पाचोळ्यासारखी उडून तर जाणार नाही ना अशी भीती वाटते। तुला आम्ही जवळ केले मस्तानी, आता साक्षात मृत्यू जरी तुला आमच्यापासून दूर करून पाहिलं तर त्याला प्रथम आमच्याशी मुकाबला करावा लागेल। हिंदुस्थानभर आपल्या सत्तेची जबर बसविणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचं अवघं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं आणि कर्तृत्वानं भरलेलं, मुलायम सूर आणि असामान्य सौंदर्याचा वारसा लाभलेली मस्तानीबाई साहेबराव पेशव्यांची मोहब्बत जडली आणि संघर्षाचा वनवास पेटला। बाजीराव पेशवे ब्राह्मण कुळातील हिंदू तर मस्तानीचा संदर्भ मुस्लिम धर्मीय। बाजीरावांचे व्यक्तिमत्व रुबाबदार, प्रभावी आणि कर्तृत्व पराक्रमी, तर मस्तानीचे सौंदर्य लाखात वेगळेच। बाजीरावांच्या शौर्याची, धाडसी पराक्रमाच्या आणि चपळाईच्या सत्यकथा इतिहासानं स्वतःच्या काळजावर गोंदून ठेवल्यात। मस्तानी विषयक जिज्ञासा मराठी मनाचा स्थायी भाव बनण्याचे कारण म्हणजे बाजीराव पेशव्याचे कर्तृत्व, मस्तानीने सौंदर्य याचा अतूट अनुबंध होय। बाजीराव मस्तानीच्या निस्सीम प्रेम कहाणीची नितांत सुंदर मूल्यात्मका राष्ट्रीय एकात्मतेच्या नांदीचे ऐतिहासिक सूत्र आहे। प्रेम आणि मानवतेला जात धर्म तुरुंग बांधून ठेवू शकत नसतात। बाजीरावाच्या पराक्रमाती इतिहासातील मस्तानीची शोकांतिका ही की मराठ्यांसह देशाच्या इतिहासात कलंक आहे। जात धर्म पलीकडच्या प्रेमाचे मूल्य भारतासह संपूर्ण विश्वाला कल्याणाची अतूट असलेली ही पर्वणीच म्हणावी लागेल। म्हणून मला वाटतं की या ठिकाणी एक एप्रिल महिन्याचं हे महत्त्व फार आहे। कारण की इथे तुम्ही पाहताय की बाजीराव जे होते श्रीमंत बाजीराव त्यांचा मृत्यू 28 एप्रिल 1740 मध्ये झालाय आणि त्याचबरोबर इकडे पाहताय तुम्ही की मस्तानी यांचा मृत्यू सुद्धा 28 एप्रिल 1740 साली झालाय। म्हणजे एकाच दिवशी दोन प्रेमवीरांना मृत्यू येणं हा योगायोग नाही आहे। ही सर्व गोष्ट एकमेकांच्या मनातल्या असलेल्या प्रेमाची, ज्या प्रेमामुळे एकमेकांशिवाय आम्ही जगूच शकत नाही। पण हे घडत असताना कुठेतरी बाजीराव जे श्रीमंत बाजीराव होते त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जात धर्माच्या पलीकडे प्रेमाचं नातं असतं। ते समजून सांगण्याचं काम या ठिकाणी शनिवार वाडा असेल तिथून सुरुवात झालेली आहे। पाबळमध्ये येऊन असणारा तो बाजीराव मस्तानीचा असणारा प्रवास आपल्याला सर्वांना सांगून जातो। म्हणून आज याच गावामध्ये आहे, लोकसभेचा संदर्भ आहे आणि लोकसभेच्या संदर्भाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथे पोहोचले। आणि लोकसभेमध्ये सुद्धा मला एक सांगायचे की अनेक उमेदवार एकमेकांच्या पुढे असतील आणि ह्या उमेदवार पुढे असणारा जातीचं राजकारण होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतात,
पण काही जण प्रयत्न करतात की जातीचं राजकारण व्हावं. म्हणून मला सांगायचं आहे की एक बाजीराव मस्तानीचं असणारं सुंदर उदाहरण आपल्यासमोर येतं की ज्यांनी प्रेमासाठी जात पाहिली नाही, काहीच पाहिलं नाही आणि आपल्या प्रेमाला यथोचित पूर्ण करण्यासाठी स्वतःची असणारी जीवाची पर्वा न करता एकमेकावरती निसंकोचपणे निस्वार्थीपणे प्रेम करत राहिले. म्हणून या लोकसभेमध्ये सुद्धा प्रत्येक मतदारांनी असेल, उमेदवारांनी असेल, आपल्या असणाऱ्या नेत्याबद्दल, आपल्या असणाऱ्या मतदारांबद्दल नेत्यांनी एक वेगळी भावना जपली पाहिजे. ती म्हणजे आहे एका प्रेमाची. ते प्रेम म्हणजे एक आहे की मला माझ्या देशाचा विकास करायचा आहे. जसं श्रीमंत पेशवे यांनी स्वतःचं राज्य सांभाळत असताना आपली ख्याती जगापर्यंत पोहोचवली आणि जगापर्यंत पोहोचत असताना प्रत्येकाला अधिकार दिला. ही गोष्ट आहे त्यातली. आणि मला म्हणून सांगावंसं वाटतं की आपण सुद्धा श्रीमंत पेशवे यांच्याकडून काही घेतलं तर अगदी योग्यच आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की घ्यायची ती म्हणजे प्रेमाची. म्हणून प्रेम असं करावं की खरंच पुढच्या करणाऱ्या व्यक्तीला आणि ज्याच्यावर केलंय त्याला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे की खरंच प्रेमाचा अर्थ काय. म्हणून येत्या लोकसभेमध्ये सर्वांनी आपल्या असणाऱ्या नेत्यावरती भरभरून प्रेम करावं आणि मतदानाचा जो अधिकार आहे तो नक्की बजवावा आणि आपला असणारा मनातील नेता नक्की निवडून द्यावा. तर आपण जाणार थेट या ठिकाणाहून पाबळमध्ये आणि पाबळमधल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आपल्या असणाऱ्या आवडत्या नेत्याबद्दल प्रतिक्रिया काय आहे ती जाणून घेणार आहोत. तर थेट जाऊया पाबळमधल्या असणाऱ्या समस्त सगळ्या असणाऱ्या ग्रामस्थांकडे. काय दादा नाव तुमचं? संतोष पानसरे. कुठे राहता? पाबळमध्ये. पाबळचा काय इतिहास आहे? पाबळचा पाबळची मस्तानी. अजून मेन तो मस्तानीचे. मी आलो तुमच्या, मी येतो तुमच्या. हं. मस्तानी आहे. तुमच्या मनातला नेता कसा असावा? सोजळ मताचा. अजून लोकांची कामं करणारा पाहिजे. जे लोकांना पाणी नाही त्या पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे. ह्याच्या समोरून दोन्ही बाजूनी पाणी जातं, पण पाबळमध्ये या 2-4 गावांमध्ये पाणी येत नाही. इकडं काय कोणी लक्ष देत नाही. आता जी निवडणूक सुरू आहे लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न जे खासदारांनी मांडले पाहिजे? आमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पाण्याचा. दुसरा प्रश्न आमचा बैलगाडा बंद केला आहे त्यांनी. ते मांडतीच नाही. काय त्यांनी फक्त याचं भांडवल वापरले. कुणी केला बैलगाडा बंद? आता ते काय पाटा संस्थेने बंद केला. पण खासदारांनी त्याच्यावरती हे घ्यायला पाहिजे होतं. मला एक सांगा की आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, कोणते कोणते उमेदवार उभे माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती. कोण आहेत? कोले आहेत आणि आढळराव. काय वाटतं तुम्हाला? ह्या दोन्ही तसं नाही सांगता यायचं. लढत होईल दोन्हींची पण टपनी. अजून नाही, निकालाचं नाही सांगता यायचं. आढळराव पाटील का कोल्हे? नाही तसं नाही सांगता यायचं. चालतंय. बाबा काय नाव तुमचं? ओम शांती. ओम शांती. ओम कुठे असता? इथे पाबळ चौधरी वस्तीवरती. लोकसभेला किती वेळा मतदान केले? आता माझं वय 55 वर्ष आहे. किती खासदार पाहिलेत तुम्ही? किती खासदार पाहिलेत? खासदार आता मी मुंबईला होतो. आता मी 4-5 वर्ष झाले इकडे आलेलो आहे. तुमचं मतदान कुठे? मतदान मुंबईलाच आहे माझं मतदान. गावाला नाही? गावाला नाही, आता हे करून घ्यायचं आहे. मी आता मुंबईवरून 30 वर्ष मुंबईला काढली. बरोबर. 4 वर्ष इथं काढली तुम्ही, मग 4 वर्षाचा अनुभव असेल तुमचा इथला. मग आता लोकसभेची निवडणूक आहे, 2 उमेदवार उभे, कोण आहे माहिती का? नाही माहिती. शिवाजी आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे नाव ऐकले का? हो आहे, आढळराव पाटील आहे ना. डॉक्टर अमोल कोल्हे नाव ऐकले का? हो 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 बरं. काय करतात ते? आढळराव पाटलांचा आहे ओळख, आपला परिचय आहे. लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये इकडे काम समाधानकारक झाले का? आता वळसे पाटलांनी तर भरपूर कामं केलेली. छोटी मोठी कामं नाही, मोठमोठी कामं केली. छोटी कामं केली म्हणजे मोठं काम केलं नाही. छोट्या कामांना काय नाही, मोठी कामं किती कामं केली याला महत्त्व आहे. अनेक रोड बनवले, ब्रिज बनवले. त्यांनी तर त्यांच्या याच्यावर काळामध्ये कामं भरपूर झालेली. म्हणजे कोणाच्या? वळसे पाटलांच्या काळात. वळसे पाटील आढळराव पाटलांबद्दल काय वाटतं? आता त्यांचं नाही, पण मी वळसे पाटलांबद्दल बोलू शकतो. बरीचशी कामं झालेली त्यांनी. लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटील नाही उभे, आढळराव पाटील उभे, डॉक्टर अमोल कोल्हे उभे. काय वाटतं? त्यांचं एवढं नाही मला सांगता. काय नाव? हरीश शिवेकर. कुठे राहतो? वाघोली. मतदानाचा अधिकार आहे का? नाही. नाहीये. वय काय? 15. बरं, मग मतदानाचा अधिकार नाहीये तुला, तरी पण तुझ्या मनातला नेता कसा असावा? काय काय केलं पाहिजे त्यांनी? लोकांची सेवा. काय काय त्याच्यामध्ये काय? त्यांना आता इथं
सगळे बघतात इथं पाण्याची पुरवठा नाही. पाणी चांगली सोय दिली पाहिजे. अजून माणसाची जी इच्छा आहे ती केली पाहिजे. रोड नीट केले पाहिजे. बरेच जागे खरबुडे रोड ती त्यांना करून दिले पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्व आहे जी इच्छा ते एका उमेदवारांनी चांगले दिली पाहिजे त्यांना सगळं. आता काय नाव तुमचं? मी सोपान जाधव. काय करता? मी माजी सरपंच आहे इथे? हो, आणि आता विद्यमान सरपंच आहे माझी पत्नी. म्हणजे घरामध्येच आहे? हो. कसं काय? आम्ही लोकांची कामं करतो कायम. लोकांच्या मनामनात घराघरात आम्ही मोठ्या नेत्यांच्या नादी न लागता छोटी छोटी कामं जी आहे पाबळ परिसरातली ती सर्व आम्ही ग्रामपंचायतच्या आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही करत असतो. घरकुलं वगैरे अशी छोटी मोठी कामं. लोकसभेबद्दल काय वाटतं? लोकसभेबद्दल फक्त दादा, शिवाजी दादा, बस. का बरं? दादांसारखा नेताच मी पाहिला नाही अजून. कारण आमच्याकडं 15 वर्षापूर्वी पवार साहेब होते आणि ते म्हणायचे, अजूनही ते सांगतात की बारामती करू, पण आमचा संपूर्ण 6 तालुक्याचा संपूर्ण फंड बारामतीला नेला आणि त्यांनी ती बारामती केलेली. पण 5 तालुके त्यांनी भुकाड केलेत. पण खासदार साहेब सारखे जे 10 वर्ष इकडे आले त्यांनी तळागाळातील लोकांची कामं केली, पाण्याचे प्रश्न सोडवले, आमच्याकडे रस्त्यांचे प्रश्न सोडवले. प्रत्येक वस्तीवरती त्यांनी खासदार फंड काय आहे आम्हाला पहिल्यांदाच समजलेला आहे. त्यामुळं खासदारांसारखा नेता आम्हाला पाहिजे आणि घराघरात मनामनात सर्वांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होणारे असे खासदार आहेत. आणि आत्तापर्यंत आम्ही इतर खासदार कधी पाहिलेच नाही. आमचे शेजारचे बापूसाहेब तिथे होते, पण गावचे असूनही आम्ही त्यांचं दर्शन आम्हाला होत नव्हतं. पण खासदारसारखा नेता की जे दर रविवारी त्यांचं जनता दरबार भरतोय मंचरला, लांडेवाडीला, त्या ठिकाणी ते आम्ही जाऊन आमच्या समस्या त्यांच्यापुढं मांडल्या तर ते आमचे संपूर्ण समस्यांचे निराकरण त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. आणि व्यक्तिगत काय झालं? व्यक्तिगत तुमच्या समस्या सुटल्यात का? 100%. वैयक्तिक नाही. त्यांनी समाजाची कामं केलेली. माझी एकही समस्या मी त्यांच्यापर्यंत कधी घेऊन गेलो नाही, पण समाजासाठी जे जे मी प्रश्न त्यांच्यापुढे नेले ते सर्व प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि 100% खासदारच परत निवडून येतील. कारण आम्हाला सेलिब्रिटीचा नेता नको आहे, आम्हाला काम करणारा नेता हवा आहे. सेलिब्रिटीचा नेता का नको? त्याचा काय फायदा आहे? राम नाईक सारखा नामवंत पेट्रोलियम मंत्री त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींच्या काळात निवडणूक झाली आणि राम नाईक सारखे मंत्री पाडले गोविंदानी, पण गोविंदा परत 5 वर्ष दिसलाच नाही संसदेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. आणि मग कशाला सेलिब्रिटीज पाहिजे? त्यांनी सेलिब्रिटीज जे आहे यांनी नाटकं करावा, रंगमंचावरती पिक्चर काढावेत, हे त्यांचं काम आहे, ते त्यांनी करावं. राजकारण ज्याला करायचे त्यांनी 24 तास जनतेसाठी दिले पाहिजे. आणि असे लोकनेते फक्त खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. म्हणून आम्हाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पाहिजे. सामान्य नागरिक आहे मी, मला वाटतं की मला मतदान करायचं आहे, तर मी शिवाजी आढळराव पाटलांनाच का करावं? त्यांनी कामं केलेली आहे सर्व. एक तरुण आहे, तरुण म्हणून मला मतदान करायचं, मी का करावं त्यांना? त्यांनी भरपूर नोकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांनी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी शाळा काढलेल्या आहेत. DED कॉलेज काढले, BEd काढलेत, MBA काढलेले. आणि त्या इंग्लिश मीडियम आहे त्यांची. पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरची इंग्लिश मीडियम स्कूल आहे. त्याच्या माध्यमातून तरुण त्याकडे आकर्षित झालेले आहेत. आणि पक्ष म्हणून मतदान व्हावं का व्यक्ती म्हणून? नाही, विषय असा आहे की पक्ष म्हणून तर 100% पहिला पक्ष आणि नंतर व्यक्ती. त्या अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच होते ना? अमोल कोल्ह्यांना मी जवळजवळ 10 वर्ष ओळखतो, पण ते उपनेते होते, उद्धव ठाकरेंच्या फार जवळचे होते. दादापेक्षाही त्यांना मान होता उपनेता असल्यामुळं. पण 10 वर्षामध्ये त्यांनी कोणत्या समस्या सोडवल्या? नारायणगाव सारख्या ठिकाणी ते कधी आले नाही. तर इकडं पाबळ, शिरूर इकडं कसं काय वेळ देणार आहे? त्यांच्याकडे टाईमच नाही आहे. त्यामुळे ते कशासाठी पाहिजे? त्यांनी फक्त अभिनय करावा, चांगली नाटकं करावी, चांगल्या सिरियल काढावेत, ह्यासाठी त्यांच्याकडे टाईम आहे. आणि त्याच्यातून लोक जागृती त्यांनी करावी. राजकारणात ते काम करूच शकत नाही. मध्यंतरी म्हणत होते की कोणते तरी खासदार त्यांना म्हणाले का तुम्हाला विकून सुद्धा पैसा वसूल होणार नाही. ते काय प्रकार होता सगळा? नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. पण मला एकच म्हणायचे की मी फार्मासिस्ट आहे, मला जर माझा उद्योग काढायचा असेल तर मी बँकेचं लोन घ्यावा. एखाद्या याच्यावरती टपून काय, ते ज्याचा प्रश्न आहे ना, पैसे द्यायचे का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. एखाद्या खासदारांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल, खासदार साहेबांनी पुणे जिल्ह्यातल्या म्हणावं किंवा महाराष्ट्र, तो त्यांचा प्रश्न आहे पैसे द्यायचे का नाही. ज्याला उद्योग करायचा आहे त्यांनी स्वतःचा फंड उभा राहावा, मग बँकेच्या माध्यमातून उभा राहावा, वैयक्तिक उभा राहावा, कर्ज काढावं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांची कामं, ती वैयक्तिक सिरियल आहे त्यांची, वैयक्तिक सिरियल आहे.
त्यांनी स्वतःचा फंड स्वतः निर्माण केला पाहिजे, दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं कारणच नाही. राष्ट्रवादी पक्ष शिवसेना पक्ष काय फरक आहे? नाही, लय पक्ष. राष्ट्रवादी पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे आणि शिवसेना हा लोकांच्या तळागाळामध्ये जाऊन लोकांना मदत करणारा पक्ष आहे. हा फार मोठा फरक आहे. अहो, मी 95 सालापासून काम करतोय. मी 20 वर्ष सदस्य होतो ग्रामपंचायत, 2.5 वर्ष मी सरपंच होतो. माझी बायको माझ्याबरोबर 15 वर्ष सदस्य आहे, आता सरपंच आहे. या परिसरामध्ये सगळ्या संस्था, शिक्षण, आमची जी विविध कार्यकारी शिक्षण संस्था आहे, शिक्षण प्रसारक मंडळ, ही आमच्या ताब्यात आलेली आहे. आत्ता सोसायटी आहे. त्यामुळं ते काम करत असताना ते दमदाटी वगैरे किती करता येते आम्ही जवळून पाहिलेले आहेत. तुम्ही अगोदर कोणत्या पक्षात होते? मी पहिल्यांदा संघाचं काम करत होतो, RSSचं. त्याच्यानंतर मी 5 वर्ष शिरूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. युवा मोर्चा फादर बॉडीचा सरचिटणीस होतो. पण ज्यावेळेस आमचा मतदारसंघ लोकसभा फुटला आणि आमचा विधानसभा हे आंबेगावला जोडला, त्यानंतर मी 10 वर्ष हे शिवसेनेचं तनाने मनाने सर्वस्व मी शिवसेनेचं काम करतो आहे. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी वाजपेयी यांचा मी चाहता आहे. त्यांना मी सर्वोच्च स्थानी मानतो. मध्यंतरी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं या मतदारसंघाबद्दल. शरद पवारांनी सुद्धा या मतदारसंघाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या दोन वक्तव्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कोणतं वक्तव्य? जे शरद पवार इथून निवडणूक लढवणार होते. नाही, मला एवढंच म्हणायचे की पुणे जिल्हा हा काय एका व्यक्तीचा नाही आहे. कुणी काही म्हणन की मी बारामती लढवतो, रोहित टिळक म्हणन मी जामखेड पाथर्डी जामखेड विधानसभा लढवतो, अजितदादा म्हणन मी कोण लढवत नाही, माणसं नाही म्हणून मी शिरूर लोकसभा लढवतो, त्यांचा मुलगा पार्थ पवार मावळ लढवतो. ही कोणाची जहागिरी आहे का? लोकशाहीमध्ये असं चालत नाही. सर्वांना चान्स मिळाला पाहिजे. त्यामुळं हे चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं स्पष्ट. विमानतळाचा प्रश्न आहे, रेल्वे मार्गाचा प्रश्न आहे, बायपासचा प्रश्न आहे, कांद्याचे असणारे शेतकरी काही पद्धतीमध्ये ओरडत आहेत. नेमकं कारण आणि याला जबाबदार कोण आहेत? याला हे पहिलं UPS सरकार जबाबदार आहे 100%. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस वळसे पाटील हे मंत्री होते अध्यक्ष, त्यांच्या काळामध्ये ते जे त्या खात्याचे जे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे 2-3 सर्वे झाले त्याच्यामध्ये कुठंही विमानतळ हे बसत नाही आहे जागेअभावी. त्याला 5,500 एकर जमीन लागत होती आणि सिंगल धावपट्टीच त्या ठिकाणी होत होती. आणि ह्या परिसरामध्ये उद्योगधंदे जास्त असल्यामुळं डबल धावपट्टीची गरज होती आणि डोंगर चढ उतारामुळं ह्या ठिकाणी विमानतळ होत नाही असा त्यांनी स्पष्ट अभिप्राय दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी आमचा शेतकऱ्यांचा विरोध आहे विमानतळाला. 16,80,000 आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी देत होते. आता या शासनाने 5 पट पैसे शेतकऱ्यांना देऊ केलेले आहे. आता तुम्ही घ्या ना आमच्या जमिनी, आता आम्ही द्यायला तयार आहे. दुसरी गोष्ट, SEZला आमचा शेतकऱ्यांचा विरोध होता. त्याची कारणं अशी आहे, आम्ही जर शेतकरी ह्या ठिकाणून जर आम्हाला आमच्या जमिनी घेतल्या, आम्हाला 2-2, 3-3 एकर जमिनी आहे, आमचा शेतकरी नागबळी गेला असता. आणि आमच्या शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा शेती हा धंदा आहे. काय आमची मुलं जास्त शिकत नाही आहे आणि त्यामुळं आम्ही सरकारपुढे प्रश्न ठेवला होता की जमिनीला जमीन आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला आमची जमीन द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यावेळेस आम्ही SEZला विरोध करणार नाही हे ते स्पष्ट. आणि खासदारांनी त्यावेळेस आमची बाजू घेतली आढळराव पाटलांनी आणि आमचा हा जो परिसर हा वाचला. तुम्हाला सांगतो, ज्या ज्या गावच्या जमिनी गेल्या ते शेतकरी भिकारी झालेत. त्यांची मुलं त्यांच्या आईवडिलांना दारूसाठी मारतायत. 5 पैसे त्या शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेले नाही. आणि आत्ता खासदारांचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं आमच्या जमिनी वाच. तुम्ही ठाम आहात 100%. ह्या पाबळ परिसरामध्ये आमच्या गावामध्ये ज्यावेळेस खासदार पहिल्यांदा इकडं आले त्यावेळेस 1400 मताचं लीड पडलं होतं, मागच्या वेळेस 1500 मताचं लीड पडलं होतं आणि आत्ता आमच्या ताब्यात सगळ्या संस्था आहे. ह्या ठिकाणी 2000चं लीड खासदारांना दिल्याशिवाय इथला शिवसैनिक गप्प बसणार नाही. 100% 2000 लीड त्यांना पडणार आहे खासदारांना. कुणी उभं राहू द्या. मी परत तुमच्याकडे मी बाबांकडे येतो. बाबा काय म्हणणं आहे लोकसभेबद्दल? का आमच्या बाबळसाठी 44 खाटाचं इथं वडोला हे दवाखाना आहे, पण इथून पाबळ ST आहे का? सांगा तुम्ही कोणी बी. पाबळहून वडूला जायला ST नाही, बरोबर आहे का? सांगा तुम्ही. एक रस्ता नाही धड आमच्या पाबळ ते पुणे हा जो रस्ता होता बंद केली ST का? कोरेगाव मार्गे का केली बंद? तुम्ही ही तक्रार केली का कोणाकडे? 1000 वेळा तक्रारी झाल्या. त्याला 2 वर्षापासून नाही बंद आहे रस्ता. कुणाकडे केली होती तक्रार? सगळ्यांकडे केली, सगळ्या पक्षाकडे केली, सगळे बोलले. फक्त शिवसेना बस एकच गोष्ट. का बरं शिवसेना का? शिवसेनेने लक्ष दिले. शिवसेने आढळराव पाटलांनी जे लक्ष दिले ते कुणी नाही दिलं. निव्वळ
खोटेपणा आहे निव्वळ या शरद पवारांचा. शरद पवार म्हणजे खोटारडा माणूस आहे हे सगळ्यांना मी सांगतो. इतका राग काय आहे शरद पवारांबद्दल? तू सगळ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना हातात झेंडा घ्यायचा आणि पायापट म्हणायचं, हा शरद पवारांचा धंदा आहे. नाव काय नाव? सदाशिव पानसरे. कुठे राहता? इथं पाबळमध्ये. लोकसभेबद्दल काय वाटतं? लोकसभेबद्दल वाटतं आढळराव पाटील येणार आहे निवडून. का बरं? अहो ते सगळ्यांच्या तळागाळात गेलेल्या माणसांना जर उपयोगी पडतात. कोणची ज्या वेळेला कांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं ते सगळी कामं करतात. रस्ते छोटे मोठे देतात, स्मशानभूमीची कामं करतात, अनेक लोकांची रखडलेल्या कामांना ते उपयोगी पडतात. तुमची कोणती कोणती कामं केलीत? आमची म्हणजे समाजाची केली, आमची घरगुतीची कामाची काहीच गरज नाही आम्हाला. आमचे सगळे समाजाचा जे काही जनरल विकास होतो त्या कामात त्यांचं वर्चस्व आहे. अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं? अमोल कोल्ह्याचं काहीच जमणारच नाही. का बरं? काय ते फक्त त्यांनी कला केली म्हणजे ते काय लगेच नेता झाला का तयार? तो तिकडं ते आपली भूमिका बजवतो, ज्याची त्याची कला आहे ती कला दाखवतो फक्त त्या ह्याच्यामध्ये. त्याला काही कोणी राजकारणातला अंग आहे का? त्याला काय सांगता येणार आहे, काय बोंबलता येणार आहे? बाकीचेच मला एक सांगा की कलाकाराने राजकारणात यायचं की नाही? यायला पाहिजे, पण त्याला बाकीचं काहीतरी पाहिजे ना. पहिले मुद्दे त्याला माहिती काय केलं पाहिजे? त्यांनी अगोदर काय केलं पाहिजे होतं? काय करायला पाहिजे त्यांनी पहिलं थोडंफार तरी राजकारणात काहीतरी दाखवायला पाहिजे होतं आमच्या म्हणण्याप्रमाणे. मला एक सांगा की अमोल कोल्हे आता राजकारणामध्ये आलेत, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. अगोदर राजकारणात होते ना. मग असले तरी काय ते बाकीच्या ह्याच्यात घुसले ना. ते हे राजकारणातच राहायला पाहिजे होतं, मग त्याचा मान राहिला असता. आता 17 जागी घुसायचं आणि 17 कामं बघायची आणि परत राजकारणात यायचं. त्याचं काम आहे का परत? कसं आहे, समजा दोन गोष्टी थोडे काम आठ राहून जी कामं केली ती आत्तापर्यंत कोणीच कामं नाही केली. कोणती कोणती कामं केलीत? रस्त्याची कामं केली, कुठं गरिबांच्या सोयी केल्या, कुठं बाकीची काय असेल संडास बाथरूमची सगळी कामं केली. आमचे पाबळमध्ये जेवढी कामं केली त्यांनी, शाळा बनवली, बाकीचे जे गावामध्ये पुरस्कार नव्हत्या त्या बाकीची कामं करून दिली. पाबळमध्ये आत्तापर्यंत जेवढी कामं केली आत्तापर्यंत एवढी कोणीच नाही कामं केली. तुमची वैयक्तिक केली का? तुमची सभागृह बनवले, भैरवनाथाच्या मंदिराचं कामं करून दिली, मंदिर बांधलं. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतंय? अमोल कोल्ह्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. का? त्यांनी आतापर्यंत काही केलं पण नाही, ते आम्हाला कधी भेटले का त्यांचा विषय पण नाही काही. भाऊसाहेब गावडे. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटायचे हो? आता तुम्ही नेते आहात, सदस्य आहात, निवडून आल्यात, मग काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटायचे? जी परंपरा आली चालत ती इथून पुढे राहणार. ते परंपरा चालू ठेवली पाहिजे का नाही? याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. मग अमोल कोल्हे नाही, अमोल कोल्हे तर नाही आहे. अमोल कोल्हे जर तुम्ही बोलता तर यांनी सांगितलं बुवा काय, हा नोटा धरलं तरी चालेल, नोटा धरलं तरी चालेल, बहिष्कार टाकला तरी चालेल. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला शिवाजी आढळराव पाटील पण नको आणि अमोल कोल्हे पण नको का? कारण विषय असा आहे, आता यांनी मध्ये सांगितलं बुवा पहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे. 15 वर्षे पाण्याचा प्रश्न आमचा चालला. आता आमच्या ग्रामपंचायतमध्ये सभा भरली होती, त्यावेळेस हे सरपंच होते आमचे, त्यांनी बी विषय मांडला. पार मंत्रालयात जाऊन आले ते. काय प्रश्न मिटला का? नाही मिटला ना अजून. याला जबाबदार कोण? आली प्रश्न नाही मिटला त्याला जबाबदार कोण? नेते, कोण? लोकनेते म्हणजे आता खासदार आणि आमदार दोघं जण जबाबदार. हो 100%. मतदान करणार का नाही? कोण मतदान करणार? तर आमच्या मीटिंगमध्ये झालं होतं बाबा बहिष्कार टाकणार, मंजुरी झाली पण हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही ना अजून. नाही ना, म्हणजे बहिष्कार टाकायचं नाही किंवा नाही ते गावाने ठरवायचं. आता ते गाव ठरवणार ना. हा, तुम्ही सदस्य म्हणून निवडून आलात, मग तुम्ही ग्रामपंचायत मधले मेंबर आहात, मग तुम्ही म्हणताय आता बहिष्कार टाकायचा नाही, तो लोकांचा विषय. पण ठराव तर तुम्हालाच घ्यावा लागेल, मग काय करणार? नाही ठराव घेणार नाही, बॉडी घेणार, गाव घेणार. त्या ठरावामध्ये तुमचं काय मत आहे? माझं मत आहे तर आमची जे बॉडी ठरवणार, गाव ठरवणार ते. सरपंच म्हटले या वर्षी तुम्ही नरेंद्र मोदींना जाऊन डायरेक्ट दिल्लीत मतदान करा, करणार? सरपंच जमान हो. सरपंच म्हणणार तसं करणार? हो 100%. सरपंच काय ऐकतोय? इथं ते बोलतात याच्यावर असं वाटतं की तुमची एकाधिकारशाही चालू आहे, खरं आहे का? नाही, एकाधिकारशाही आम्ही लोकशाहीच्या मार्गाने काम करतो आणि या ठिकाणी 75% जी गरीब जनता आहे ती माझ्याबरोबर आहे आणि त्यामुळं मी सांगन तेच गरीब जनता ऐकणार आहे. आत्तापर्यंत ऐकत पण आलेली आहे. त्यामुळं इथं अंतिम शब्द हा फक्त आढळराव पाटील आहे. आता सरपंच साहेब म्हटले की जी लोक म्हणतील तेच करणार. आता सांगा काय करणार तुम्ही? बरं, हा लोक सरपंच म्हणतील ते सांगतील,
पण लोक म्हणली तर सरपंचाचं ऐकायचं. मला लोकांचं काही नाही करायचं. आता आता मी तुमच्या बरोबर बोलतोय, एक सदस्य आहेत, एक व्यक्ती आहे, काय करणार? म्हणजे तेच तर सांगतो ना, लोक म्हणतील तेच. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय का तुम्ही काय करणार? नाही नाही तसं कसं सांगणार? नाही नाही तसं नाही सांगणार ना, वैयक्तिक एकतर नाव नाही सांगणार ना. कोणत्या पक्षातून निवडून आले ग्रामपंचायतला? कोणत्या पॅनलमधून? पॅनल नाही आला, बिनविरोध आले. बिनविरोध आहेत का ते? बरं, काय काय लोकसभेबद्दल काय वाटतं? लोकसभेचं आम्ही मतदान पेटीमध्ये दाखवून देणार. पण लोकसभेबद्दल काय वाटतं? हा? मतदान कुणालाही करा, लोकसभेबद्दल काय वाटतं? आता जी लोकसभा आहे, शिवाजी आढळराव पाटील युतीकडून आहेत, आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, हे दोन उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत. काय वाटतं दोन उमेदवारांबद्दल? इकडं 20 वर्षे बापूसाहेब थिटे होते केंदूरमध्ये आणि इकडं 15 वर्ष झाले आढळराव पाटील. आमचा पाण्याचा प्रश्न संपला नाही, त्याच्यावरती आम्ही मतदान पेटीमध्ये दाखवून देणार. काय करायचं ते? समाधानी आहात का? समाधानी नाही. मग परिवर्तन? हो, पेटीत 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 पेटीत. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं बरं? काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेला अमोल कोल्हेचं काय त्याने काय केलं आता? बोत शिवसेनेत होता तो कुठं होता? उपनेता होता शिवसेनेचा. संभाजी महाराजांची भूमिका करतो. संभाजी महाराजांनी देशासाठी आपल्या मराठी समाजासाठी काय केले? संभाजी महाराजांनी औरंगजेबाने संभाजी महाराजाला म्हणले जात बदल, तू मुस्लिम होय. संभाजी महाराजांनी काय केलं? जात बदलली नाही. यांनी फक्त तिकीट भेटायसाठी पक्ष बदलला. मग याचं काय घ्यायचं नेमकं? हा काय करायचा राहिला नेमका? स्वतःसाठी कुठं बनला पुन्हा? लोकसभेमध्ये शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? मग आढळराव पाटलांनी कामं केल्यात आणि कामं केल्यात म्हणून तो 15 वर्ष इथं निवडून येतात. जनात मनात आढळराव दादा आहेत आणि आढळराव दादा 100% निवडून येणार. मला एक सांगा की सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतो की माझ्यासारख्या तरुण मुलांनी आढळराव पाटलांना का मतदान करावं? आढळराव पाटलांनी कामच केलेत. आज आमच्या मी तरुण आहे म्हणून का? गावात प्रत्येक वाडी वस्तीत दादांचं काही ना काही योगदान आहे. 100% दादांची प्रत्येक वाडी वस्तीत कामं आहेत. शिवसेना पक्षाबद्दल काय वाटतं? शिवसेना पक्ष पहिल्यापासून आपल्या मराठी समाजासाठी काम करणार पक्ष. तुम्ही वारंवार मराठी म्हणताय, राजकारणात जातीवाद करून चांगलं आहे का? नाही, जातीवाद करायचंच नाही. जातीवाद कोण करतंय हे सगळ्या समाजाला माहिती. जातीवाद करणारे पक्ष कोणते आहेत हे बी सगळ्या जनतेला माहिती आहे. प्रत्येक माणसाला ते कळतंय. जातीय वाद करणारे पक्ष लोकांना सगळ्यांना माहिती आहेत. हे कोण करते? गेली 15 वर्ष आढळराव पाटील या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत. त्यांनी असं काय केलं की ज्या कारणांमुळे त्यांना मतदान करावं? आता फक्त मला बाकीच्या बोलण्यापेक्षा फक्त पाबळ गावापुरतं बोलतो मी. पाबळ गावात कोणती वाडी वस्ती अशी नाही का दादांचं तिथं काम नाही. शिवसेना पक्षाबद्दल विचारलं, राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादीबद्दल मी बोलू शकत नाही. का बरं? काय आम्हाला ते मान्यच नाही. त्यांच्यावर बोलण्यासारखं काहीच नाही का? नाही, आम्हाला ते बोलायचंच नाही काही. तुकाराम कोयनकर. बराच वेळ झाले तुम्ही वेगवेगळी नावं घेऊन बोलताय, काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेत अमोल कोल्हेला सर्वोच्च उमेदवार चांगला आहे म्हणून. तंबाखू खाणारा माणूस आहे, शेतकरी. तंबाखू खाणं चांगलं आहे का शरीराला? शरीराला अपकारक आहे. का खाता? खाल्याशिवाय पर्याय नाही. तर आता आपण लोकसभेच्या निवडणुकीकडे वळूया. शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला, डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला, काय वाटतं? अमोल कोल्हे सर्वोच्च उमेदवार चांगला आहे. का? राष्ट्रवादीचा माणूस येतो आणि कारण तर ते नवीन चार आहे. आढळराव पाटलाने 15 वर्षात आम्ही मतदान केलं. 15 वर्षात 15 रुपयाचं काम नाही केलं. काय काम नाही केलं तुमच्या? काहीच नाही केलं. काय नाही केलं ना, काहीच नाही केलं. समस्या काय काय ते सांगा. समस्या म्हणजे रोड विषय, अमुक पाण्याविषयी, शेतीविषयी काहीच केलं नाही. अमोल कोल्हेंनी काय केलं? अमोल कोल्हे नवीन चेहरा आहे, त्याने काय करणार आहे आजपर्यंत? तो आता निवडून आल्यानंतर काही करू शकतो ना. बरोबर. शिवसेना पक्षाबद्दल काय वाटतं? शिवसेना पक्ष चांगला आहे, त्याला आपण नाव ठेवत नाही. पण शिवसेने थ्रू आढळराव उभे राहिले, त्यांनी काहीच या 15 वर्षात केलं नाही म्हणून मला बोलायचं. राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादी पक्ष शेतकऱ्यांसाठी पक्ष आहे तो. मला एक सांगा की गेली काही वर्ष आता UPSC सरकार जे असणार युतीचं सरकार आलं ते आता 5 वर्ष झालेत, पण इथून मागे बोललं जातं की गेली 70 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार दिल्लीमध्ये होतं, त्यावेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते का? नव्हते पडले काहीच. ह्या 5 वर्षाचं पडले प्रश्न. कसं काय? कसं काय आतापर्यंत 5 वर्ष कांद्याला रुपये भाव मिळाला नाही.
ज्या आत्ता जो आहे 5 वर्ष झाले भाजपचं सरकार आलं, त्यानंतर अगोदर काही युपीएचं सरकार होतं, त्यावेळेस आणि त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय नेमकी? आताची परिस्थिती नक्कीच चांगली आहे. भले आपण केंद्राचा विचार केला पाहिजे, आपल्या परिसरातला विचार करून चालणार नाही. आणि शिवसेना आत्ता भाजपासोबत आहे. भाजप आत्ता सर्व गटी पूर्णपणे परिपूर्ण असा, जरी त्यांनी सगळ्या गोष्टी नसेल केल्या, पण काही गोष्टी नक्कीच त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत. त्यासाठी आपण पूर्ण देशाचा पण विचार केला पाहिजे, फक्त आपल्या एरियातला विचार करता चालणार नाही. काहीतरी आम्ही ऐकलं होतं की 15 लाखाचा काहीतरी विषय होता, काय ते? तो 15 लाखाचा तुम्ही पण व्हिडिओ बघा, मला पण व्हिडिओ दाखवा, मला पण कळेल. तो असं मोदी साहेब बोलले नाही. मोदी साहेब हे बोलले की काळा पैसा येईल, तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख येतील, एवढा पैसा जमा होईल. पण एवढा पैसा जमा झाला नाही म्हणून त्यांनी दिला नाही. आणि त्यांनी असं स्वतः असं हे वाक्य केलं नाही की मी देईल तुम्हाला, की प्रत्येकाच्या खात्यात मी देईल म्हणजे देईलच. राहुल गांधींनी सुद्धा असं काहीतरी वक्तव्य केले पैशांच्या संदर्भात, काय ते? काय ते? 72,000 देणार तुम्हाला इयरली असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ते आता फक्त इलेक्शन, आता पण तुम्ही 60-70 वर्ष सरकार गेलं, तुम्ही का नाही दिलं? मग आता फक्त मोदींनी 6,000 प्रत्येकाली, कुणालाही म्हणजे त्यामध्ये हे नाही झालं, भ्रष्टाचार न होता प्रत्येकाच्या खात्यात पर्सनली आलेले आहेत. एक युवक आहे, युवकांच्या वतीनं लोकसभेमध्ये कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजे? खरे उद्योजकासाठी नवीन उद्योगधंदे आले पाहिजे. मेन महत्त्वाचं म्हणजे झाडे लावा, जेणेकरून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी, आज बरे तुम्ही आणाल पण 2 वर्षांनी 5 वर्षांनी पाऊस हा कमी होत चालला आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं तरी जास्तीत जास्त जमिनीत पाणी. मी तुम्हाला आठवण करून देतो की केंद्र सरकारमध्ये स्वच्छ भारत अभियान असेल, झाडे जगवा हे असं अभियान असेल किंवा असणारे वेगवेगळे अभियान असेल, ती राबवली गेली आहेत. तुमच्या गावामध्ये कितपत राबवली गेली? ती सुरुवात झाली, काही प्रमाणात त्यांनी सुरुवात चांगली केली. स्वतः किती झाडं लावली? मी 10 झाडं लावली माझ्या स्वतः, पण मी माझ्या एरियात लावली, पर्सनल लावली. असं मला सरकारकडून आलेलं नाही, मी माझ्या पर्सनल लावली. जगलीत का? जगलीत, मी माझ्या स्वतः जगवली. बरं, मग आता शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे आता येतील हे प्रत्येकाच्या मनातलं मी सांगू शकत नाही, पण माझी ती म्हणून काय वाटतं? माझी इच्छा आहे की दादा यावेत म्हणून. का बरं? दादांनी 15 वर्ष त्यांनी इथे चांगल्या प्रकारे काम केले. चांगल्या प्रकारे मी म्हणता येईल, कोणी संतुष्ट नाही आहे, ना सरकारकडून, भाजपकडून, ना मोदी साहेबांकडून, ना काँग्रेस साहेबांकडून. पण भाजप सरकारकडून म्हणजे शिवसेनेकडून भले प्रत्येक गोष्ट नसन सुटले आणि सुटणार पण नाही कोणते सरकार आलं तरी. पण जास्तीत जास्त सरकार म्हणजे प्रश्न मांडायचे आणि सोडायचे दादांकडे जास्तीत जास्त म्हणजे एक ताकद आहे असं म्हणता येईल. तुम्ही मगाशी शिवसेनेबद्दल बोलला, राष्ट्रवादीबद्दल काहीच बोलला नाही. मग शिवसेना असेल, भाजप असेल, 15 लाखाचं काय झालं? नाही 15 लाखाचा विशेष काय याच्यात? आज देशात काय चाललंय, आपल्या देशात मोदी साहेबांनी जे काम केले ते इथून मागं कोणी केलेलं नाही आणि इथून पुढं कोणाला करता येणार नाही. आज असा माणूस आपल्याला देवासारखा माणूस भेटलाय पंतप्रधान म्हणून, हे बाकीचं कोणी काय बोललं याला अर्थच नाही. बरं, मग आता एका दादा कोण ऐकलं मी की 72,000चं काहीतरी प्रकरण राहुल गांधी म्हणतात, ते सगळं खोटे येते. काय ते मग त्याला खाती खोलता आली का? एखादं खातं खोललं का त्यांनी? मोदी साहेबांनी खाती खोलली गोरगरिबांची. काय प्रकार होता तो? प्रकार म्हणजे जी आपलं काय त्याला म्हणतात जनधन योजना, ती खाती कोणी खोलली? मोदी साहेबांनी खोलली. आज घरकुलाची योजना असू द्या, शौचालयाची योजना असू द्या, आज ग्रामपंचायतचा विषय घेतला तर आज सगळा निधी कुठे येतो? ग्रामपंचायतमध्ये येतो. पहिले कसं आला आमदार आला खासदार, ते सर्व काय झालं, केंद्रातून जीएसटी आली, नोटबंदी आली, हे 2 प्रकार ज्यावेळेस झाले, ज्यावेळेस घडवलं गेलं सगळं काही, आणि या कितपत ग्रामीण भागामध्ये यशस्वी ठरल्यात? नाही यशस्वी 100% आहे ना. इथं भ्रष्टाचार पार बंद झालाय, कोणाला पैसा खाता येत नाही आणि पैसा खाता येत नाही हे दुःख राष्ट्रवादीच्या लोकांना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला दुःख कोणतं आहे का आम्हाला जो पैसा भेटत होता, खाता येत होता, तो एक खाता येत नाही आणि ते दुःख त्यांना मोठे आणि त्याच्यामुळे ते आळला त्यात, बाकीचं काहीच नाही. काय वाटतं जीएसटी नोटबंदीबद्दल? नोटबंदीमुळं देशाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं एवढ्या नोटा जवळजवळ 9 नोटा पाठीमागे आल्या. त्याच्यामुळे देशाचं आपल्या भरपूर नुकसान झालं आणि आपला GDP दर खाली आला. 9% आपल्या लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम झालाय? कोणाच्या? आमच्या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम झालाय? इकडे तसं काही नाही, एवढं लोकांना समजत नाही इकडं. पण समजा आता इथे कसं, पहिले आमचे आमदार वळसे पाटील होते. वळसे पाटलांची कामं केली, अमोल कोल्हे नवीन चार आहे, पण जी राष्ट्रवादीने कामं केली आहेत, चांगली कामं केली आमच्या गावामध्ये. सिनियर कॉलेज केले, हॉस्पिटलचं काम चालू आहे, सबस्टेशन केले. त्याच्यामुळे आम्ही कोल्हेच्या पाठीमागे आहे. पक्षाला मतदान करावं का व्यक्तीला? पक्षा थ्रू व्यक्तीला. का बरं? आता कोणी पण नवीन माणसाला राजकारणात येत असलं त्याचं पहिलं काय असतं का? मी प्रश्न विचारला, पक्षाला मतदान करायचं का व्यक्तीला? पक्षाला. का असं कसं काय सांगावं? पहिले जे पक्षाचे जो माणूस होता आमच्याकडं, त्यांनी काम केलेली आपल्या आमच्या गावामध्ये. कोण? दिलीपराव वळसे पाटील.
आता विधानसभेची नाही लोकसभेची निवडणूक आहे. पण आता ते कसे समजा कोणी बी विधानसभेला परत येणार तुमच्याकडे. तुम्ही ऐका एक मिनटं. समजा आता अमोल कोल्हे नवीन आहे बरोबर, कोणी म्हणणार त्यांनी काय केलं. जो नवीन कोणी व्यक्ती राजकारणामध्ये येते त्याचं त्यांनी काय केलेलं असतं का? काहीच नसतं केलं. नवीन कोणी ते यावं का नाही, मग जुन्या लोकांनी काहीतरी केलंच असतं. मग नवीन माणसाने काहीतरी केलं पाहिजे ना. आम्हाला वळसे पाटलाबद्दल अभिमान आहे. जो माणूस चांगलं काम करतो त्यालाच निवडून द्या. वळसे पाटलाला सुद्धा आम्ही 100% मदत करणार. पण ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेला हे शिवाजीदादा आढळरावच राहणार. काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे राहणार. काय अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आंबेगाव शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव तालुका तुमचा मोडतो का? हो. आंबेगाव म्हणजे आमची 39 गाव आहे आंबेगावमध्ये. तर मग मला सांगा की आजपर्यंत अनेकांना प्रश्न विचारलाय मी की आंबेगाव तालुक्यामध्ये असणारा खासदार हा शिवसेनेचा होतोय, आमदार हा राष्ट्रवादीचा होतोय. हे गणित नक्की काय का? इथं पण एक शिवसेनेचे राष्ट्रवादीचे. सांगा उत्तर. तसा माणूस नाही भेटला आढळरावांना, तसा माणूस नाही भेटला त्या ताकदीचा. तुम्हाला काय वाटतं? नाही आताचा माणूस एकदम हलका आहे. फाईट झाली असती, आता फाईट होऊ शकत नाही. त्या ताकदीचा माणूस पाडणारा माणूस आता त्यांची मिळती जुळती अशी आहे, लोकसभेला आढळराव द्यायचे आणि विधानसभेला दिलीपराव वळसे द्यायचे. शिवसेनेला का मतदान नाही करायचं BJPला? कारण नोटामध्ये ना जेवढं 50 वर्षामध्ये काँग्रेसने खाल्लं त्याच्यापेक्षा दुप्पट BJPने खाल्लं नोटा छापेमध्ये. आमच्या अजिबात नाही गेले, आमच्या अजिबात नाही गेले. पण किती गेले हे म्हणतात एवढा भ्रष्टाचार झाला, मग किती गेले आपले? समजा भ्रष्टाचार खाला बा, याने एवढे खाल्ले त्याने एवढे खाल्ले, मग तेव्हा किती गेले आपले? जेवढे BJPने छापलं ना नोटामध्ये तेवढं 50 वर्ष काँग्रेसमध्ये छापता आलं नाही. नवे नोट कुठे दिसतात एवढे नवे नोट? मग नवे नोट कुठे दाखव ना. आता नोटबंदीचा बाजूला जाऊ द्या. तुमच्या मनातला नेता कसा असावा? आढळराव पाटील. का? आमचा 20 वर्ष झालं आढळराव पाटील, बाकी नाही कुणी. तुमच्या मनातला नेता कसा असावा? नेत्याचं पहिली गोष्ट की गावची सुधारणा पाहिजे ना. इथं गावामध्ये आमच्या गावात सगळीकडे रोड इकडं तर सगळे हायवे दिसायला लागलेत आम्हाला. पार कांबाड मोडलं हायवे जाऊन आमचे रोड आहे ना. रोड आता पोतोर पाबळमध्ये ह्या आमच्या शिखरोवर पाबळ केंदूर हे रोड गेले 10 वर्ष आहे असेच आहेत. यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. जबाबदार कोणी? आम्हाला एकच माहिती आहे की बाबा कुणी येऊ द्या पण गावची सुधारणा झाली पाहिजे. लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेबद्दल मला सांगा की एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, एका बाजूला असणारे शिवाजी आढळराव पाटील आहेत. नाही आता प्रॉब्लेम असा आहे की 15 वर्ष आढळरावांनी केले. शिरूर राजगुरुनगर रस्ता बनवता आला नाही. एवढं मोठं सगळे सत्ता केंद्र सगळं हातात आहे. आज शासनात जातात. इकडली रेल्वे गेली, विमानतळाचा प्रश्न तो खंडित राहिला आहे. त्याला वेगळी कारणं सांगितली जरा. 16 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी राजगुरुनगरला सभा झाली. 24 ऑगस्ट 2016ला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विमानतळ डिक्लेअर केलं आणि आढळरावांनी त्याच्यानंतर वेगळी ॲक्शन घेतली. रेल्वेचा सर्वे इकडून झाला, रेल्वे गेली नाही. ACZचे शिक्के काढायचे म्हणले, शिक्के काढले गेले नाही. नुसतं पब्लिकला चोट्या बनवायचा कार्यक्रम. तुम्ही समाधानी आहात का? नाही. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे नवीन आहे. राष्ट्रवादीला बी परवानगी द्यायचं काही कारण नाही. इथं कसं आहे की जो विकास करीन त्याचा कार्यक्रम आहे. आता मोदीला का पाठिंबा द्यायचा? तर युती झालेली आहे आणि मोदी हा उत्कृष्ट काम करतो, हाच विषय. मतदान कुणाला करणार आहे? की मोदींना करणार आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना करणार की अमोल कोल्हेंना करणार आहे? नाही आता तर आढळरावांना सोडताच येत नाही ना, कारण त्यांना मत दिल्याशिवाय हेच होत नाही ना. लोकसभेमध्ये आता शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला आहेत आणि एका बाजूला अमोल कोल्हे. काय वाटतं म्हणजे नेमकं कसे बदली होईल? दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं? दोन उमेदवारांपैकी अमोल कोल्हेला द्यावा मतदान. का बरं? नवीन चार आहे आणि इथून पुढे काय होणारी कामं होतील किंवा नाही होतील त्याचा भाग वेगळाच आहे. पण नवीन कर्तृत्व नेता असल्यामुळे त्याला द्यावा. शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांनी आतापर्यंत 15 वर्ष हे केलं पण काही अजून सुधारणा केली नाही. पाबळीची किंवा आमच्या धरणातलं पाणी आणणारे म्हणजे होते, बैलगाडा चालू करणारे होते. पाणी प्रश्नच सुटला नाही त्यांच्या. 70 वर्ष इलेक्शन आली ना की कोण ठेट्यावडीहून पाणी आणते, कोण तिकडून कलमोडीतून आणते. इलेक्शन आली का सगळे प्रश्न जागे होतात. ताण लागली ना की होतं. आणि आणि गाड्याचा मुद्दा काढतात, लालच दाखवतात. गाडाबंदीचा विषय काढला. तुमच्याकडे गाडाबंदीचा विषय काढला त्याला सगळेच पक्ष आहेत ना. टेक्निकल पद्धत कशी आहे?
दोन्ही नेत्यांची कामं कमकुवत पण आहे. पण एवढं की एवढंच मला म्हणायचे की ज्यावेळेस हे इलेक्शन येतं ना त्यावेळेस दोन्ही नेते हेच प्रश्न मांडतात, आम्ही गाडा चालू करू, आम्ही पाणी आणू. पण हे पाबळ्यांना 40 गाव आहेत ना अशीच वंचित राहिलेली, काहीच केलं नाही यांनी 15 वर्ष सत्तेत येऊन सुद्धा. यावर्षी मतदान करण्यावरती गाडी द्यात, भावनिक मुद्द्यावरती हात घालतात आणि आहे ना यावर्षी ज्या गाडाबंदीचा प्रश्न असेल, यांनी पाण्याचा प्रश्न मांडला, नेमका काय प्रकारे हा काय नाही आहे ना आढळराव आहे ना काय करतात माहिती का, इलेक्शन आलं का काहीतरी भावनिक मुद्द्यावरती काढतात, मंदिरं करतो, हे करतो, ते करतो, काहीच करते नाही. कुठं शाळा बांधली, कुठं कॉलेज काढलं, कुठं रस्ता बांधला, असं काय नाही. मंदिरं काय जेवाय देतील का नुसती, मंदिरं फक्त पाहिजेत, भावनेपुरती मंदिरं पाहिजेत. मंदिराला माझा विरोध नाही आहे, परंतु नुसतं असं पोकळ काहीतरी आश्वासनं देतात. पाबळचं कुलदैवत क्षेत्रपाळ भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये परमेश्वर चौधरी यांनी कलमोडीचं पाणी थितवाडीत यावं म्हणून आमरण उपोषण केलं होतं. ते उपोषण सोडण्यासाठी आपले नामदार शिवतारे बाप्पू आणि स्वतः आढळराव आलते, त्यांच्या हाताने त्यांनी आश्वासन दिलं आम्ही इलेक्शनच्या आत पाणी आणू, पण अद्यापही ते पूर्ण झालं नाही. त्यामुळं आढळराव पाटलांना ह्यावेळची इलेक्शन नक्की जड जाणार आहे. आणि अमोल कोल्हे नवीन चेहरा आहे, काय नवीन चेहऱ्याला लोक संधी देतील असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते द्यावं असं मला वाटतं. खासदार एक नंबर माणूस आहे, आतापर्यंत एवढी कामं झाली ना, खासदारांच कामं केली अख्खी. अमोल कोल्हे कोणाला माहीत पण नव्हता, हा शिवसेनेचा चेहरा आहे. आता कुणी काय करू शकत नाही, फक्त शिवसेनेचा खासदारच करू शकतो. दादांनी आता प्रश्न मांडले की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल किंवा वेगळे प्रश्न असेल, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खासदारच करू शकतो अख्खी गोष्ट, कुणीही करू शकत नाही, फक्त शिवाजीराव आढळरावच करू शकतो. माझं मत आहे आढळराव दादा निवडून येणार आहे आणि त्यालाच मतदान करा. का मतदान करा? का मतदान करा म्हणजे कामं केले 10 वर्ष. सत्ता कोणची होती याच्या आधी? राष्ट्रवादी सत्ता होती. राष्ट्रवादीने काय केलं? काय नाही केलं. ठीक आहे, दादांनी किती आता 5 वर्ष झाली, 5 वर्षात जेवढी कामं केली दादांनी भरपूर केली. ठीक आहे, आता या दादांचे मत मांडले, त्या मतावरती तुम्हाला काय वाटतं? हे तर आमच्या पाबळगावचा पाण्याचा प्रश्न जो सोडवेन त्याला आम्ही 100% मतदान करणार. हा प्रश्न तुम्ही किती वेळा आपल्या वर्षापासून येतं पाण्याचं, लोकांना हांड्याने पाणी 2 किलोमीटरहून 10 किलोमीटरहून पाणी आणायला लागत आहे. पाण्याचा प्रश्न जो सोडून त्याला आम्ही मतदान करणार. आता किती वेळा तुम्ही हा प्रश्न आपल्या प्रतिनिधींकडे मांडला, उपोषण केले, आंदोलनं काढले, पण कधी यश नाही आलं त्याला. मला कोणा एका नेत्याबद्दल बोलायचं नाही, पण आतापर्यंतच्या 25 वर्षामध्ये कोणीच पाण्यासाठी प्रयत्न केले नाही. आणि जो पाण्यासाठी इकडं धामणीच्या खिंडीतून आंबेगावमधून पाणी द्या किंवा इकडं कळमोडीतून पाणी द्या, पण आमचा एकच प्रश्न आहे, पाबळसाठी पाणी आलं पाहिजे. तुमच्या गावामध्ये पाणी आलं नाही याला जबाबदार कोण आहेत? लोकप्रतिनिधी. कोण? ते नाही सांगू शकत. सगळंच काय, मग एक कोणतरी जबाबदार असतो ना प्रत्येक गोष्टी. सगळेच नेते जबाबदार आहे. कोण? दोन्ही कोण? आमदार आणि खासदार. 15 वर्षे फुटाणवाडीची 60-12 वर्षे शिक्के काढता नाही आले कोणाला. 60-12 वर्षे शिक्के फुटाणवाडीने आंदोलन केले. 15 वर्षापासून त्यांनी सांगितले आम्ही शिक्के काढतो. शिक्के कुणी काढले नाही अजूनपर्यंत. शिक्के 7-12 तसेच आहे. पाण्याचा प्रश्न, पाणी आणतो आम्ही. दादांनी तोच प्रश्न मांडला. मी त्या ठिकाणी त्या लोकांनी पण तेच सांगितलं. दादा काय नाव तुमचं? माझं नाव संजय चौधरी. काय वाटतं लोकसभेबद्दल? एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, काय वाटतं? नाही, फाईट तर होणार. कोणामध्ये? दोघांमध्ये. कशी होईल फाईट? आज नाही सांगू शकत. वातावरण निर्मिती तयार होईल. वातावरण निर्मिती निवडणुकीमध्ये कोणाचा निकाल लागेल ते आज सांगणं. आता तुमचं काय मत आहे? मी तर अमोल कोल्हेंना मतदान. का बरं? याचं कारण असं आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. तरुण कार्यकर्ता आहे, संधी देणं गरजेचं आहे. दादा गेली 15 वर्ष ह्या विभागाचे खासदार आहेत. कामं झाली किंवा समजा काही कामं नाही झाली हा विषय वेगळा आहे, परंतु आत्ता परिस्थिती वेगळी आहे. आणि लोकांना दादांपेक्षा मोदी सरकारवर लोक आता आज मोदी सरकारवर लोक प्रचंड नाराज आहेत. मोदी सरकारवर कारण आहे ना, शेतीविषयक धोरण त्यांचं 100% चुकीचं आहे. नोटबंदी, GST ह्यामुळे सुद्धा सामान्य माणसाला त्याचा फार त्रास झालेला आहे. त्याचा त्रास म्हणून दादांना त्रास होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि दादांचं पण काम चांगलं आहे म्हणून मोदी सरकारमुळे दादांना तोटा होऊ शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक. काय बाबा नाव तुमचं? माझा विजय गायकवाड. काय वाटतं लोकसभेबद्दल? काय दोन्ही घासून चालणार आता यावेळी. एक कोणाचा निकाल लागणार? एक तसं नाही सांगता येणार. शिवाजी आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे? नाही, दोन्ही चालणार. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? नाही, दोन्ही चांगले मत आहे. शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? तसं नाही काय सांगता येणार. व्यक्तिगत पक्ष म्हणून आपण मतदान करायचं की व्यक्ती म्हणून? नाही, व्यक्ती म्हणून.
का व्यक्ती म्हणूनच का? आढळरावनी काम बरीचशी केलेली आहेत. आता आम्हाला बँकेकडून त्यांच्याकडून पैसे आले असे म्हणजे काहीतरी दुष्काळी निधी वगैरे मदत केली त्यांनी. समाधानी आहात का? हो समाधानी आहोत. कोणता मुद्दा म्हणजे मला असं अमोल कोल्हेंना विचारायचं की अमोल कोल्हे साहेब शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये का गेले? त्यांचं एक मुलाखत मी ऐकली की मला शेतकऱ्यांबद्दल किंवा इतर सर्वांचा विकास करायचा किंवा भरपूर काही त्यांची धोरणं आहेत. ती शिवसेनेमध्ये त्यांना विरोध होत होता का? ते पण त्यांनी असं स्पष्टीकरण नाही दिलं. तर त्यांनी सांगावं की मला शिवसेनेमध्ये विरोध होता, मग आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो. ते जर फक्त शीटसाठी किंवा काय त्यांची वैयक्तिक काय असेल त्यासाठी जर ते राष्ट्रवादीमध्ये जात असेल तर कळायला पाहिजे का गेले राष्ट्रवादीमध्ये. शिवसेनेमध्ये त्याला त्रास होता म्हणून गेले का? तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेमध्ये सोडून ते राष्ट्रवादी का गेले. आणि राष्ट्रवादी आत्तापर्यंत राष्ट्रवादीमध्ये एवढे घोटाळे झालेले आहेत, एवढे सिंचन घोटाळा आहे, हा लवासा सिटी, मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, परत आपल्या लोणावळ्याला हे झालं फायरिंग झालं, त्यामध्ये पण कोणाचं नाव आहे हे म्हणजे सर्वांना माहिती आहे, जरी त्याचं हे सरळ नाव नसेल तरी. त्या अशा माणसासोबत गेलेत की ज्या लोकांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्या माणसावर तुम्ही पाठिंबा करताय आणि त्यांच्याकडून शीट मागताय का? तुम्हाला विकासच करायचा आहे तर भरपूर मार्ग विकास करू शकता. तुम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा ना, जसे शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी आपले मकर अनासपूर आहेत, नाना पाटेकर त्यांची संस्था चालवत आहेत, त्या प्रकारे करू शकता. ते नाही तर पुन्हा अण्णा हजारे त्या मार्गे पण तुम्ही करू शकता ना. का तुम्ही फक्त इलेक्शन मार्गे का पण तुम्हाला विकास करता? नक्की तुमचा मुद्दा आम्ही तिथे मांडू. काय नाव? मंदार जिंगम. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल वाटतं शिवाजी आढळराव निवडून येतील. का बरं? त्यांनी कामं केलेली आहेत. काय कामं केली? आता फक्त सिंचनाचा आमचा प्रश्न आहे, तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हे राहिला होता, प्रलंबित राहिला होता. ते आता कसं आहे, आमची सत्ता आली आत्ता 4 वर्ष झाले, तर आता थोड्या वर्षभरांनी तो प्रश्न मार्गी लागेल. आणि गाड्याचा प्रश्न आहे ना, हा काँग्रेस राष्ट्रवादी चुकी नाही आणि शिवसेनेची भाजपची चुकी नाही आहे. हा प्रश्न याच्यात आहे, हायकोर्टात आहे दिल्लीच्या. माझा असा प्रश्न आहे, गेली 5 वर्षे यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? आता कर्जमाफी केली ना, मला 1 रुपया सुद्धा कर्जमाफी झालेली नाही आहे. गरीबाला अजिबात नाही झाली. मला झाली कर्जमाफी. आमची जमीन आहे. आम्ही शेतकरी आमचा सातबारा तुम्ही ऐकून घ्या. आम्ही नाही मोठा अध्यक्ष तलाठी कार्यरत आहे ना, माझ्या वडिलांच्या नावाने सातबारा आहे. उद्या तुम्हाला तिथं सोसायटीमध्ये या, माझी कर्जमाफी झालेली आहे. या ठिकाणी जे काही आता सरकार 5 वर्षामध्ये होतं ती सर्व पाहता शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. या विभागामध्ये आता जे खासदार म्हणून जे निवडून गेली 15 वर्षे जातात, पण परिस्थिती अशी आहे, त्यांना आत्तापर्यंत जनतेने साथ दिली, त्यामध्ये आमच्या गावानं सुद्धा भरपूर मतांनी चांगल्या मताधिक्याने साथ दिली. पण ही परिस्थिती असताना आत्ताच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. कारण 15 वर्षामध्ये बैलगाड्याचा प्रश्न, मी 15 वर्ष बैलगाड्यात आमटत होतो. आमचा प्रश्न हा आहे की आमच्या भागामध्ये जी विकास कामं पाहिजे ती विकास कामं आमदार दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेली आहेत. याच्यामध्ये पाबळ गावामध्ये 5 वर्षांमध्ये फक्त एकच 10 लाख रुपये नरबेंच्या रस्त्यावर टाकले, अन्यथा 5 वर्षात कुठलाही या पाबळ गावच्या निधीमध्ये पडलेला नाही. खासदारांचे कोटी रुपये आले पाबळमध्ये. गणेश नगरचा 40 लाख रुपयाचा रस्ता झाला, यांचा 10 लाख रुपये 10.5 लाख रुपये नरबेंचा झाला. तुम्हाला म्हणतो हे ते बैर जे पाबळ एक मिनिट. पाबळ गावामध्ये ही जी आपण आता ह्या विकास कामांच्या विषयी बोलताय, पाबळ गावामध्ये जे जेडपी सदस्यांनी या भागामध्ये जो रस्त्याचं ते नाव काढतात, 40 लाख रुपयाचा रस्ता झाला, तो रस्ता DPTC मधून जिल्हा परिषद सदस्य या विभागातले पाबळचे खासदार आहेत. आणि त्या खासदाराच्या याच्यापेक्षा पाबळचे जेडपी सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमामधून हे गणेशनगरचा रस्ता झाला आहे. हे सत्य परिस्थिती आहे. आणि हे जर खोटं असेल, इथली जनता जी आहे ती खोटा विषय नाही. जिल्हा परिषद सदस्याच्या DPTCच्या माध्यमातून गणेशनगरचा रस्ता असेल, आत्ता झोडकवाडीच्या रस्त्याला 10 लाख रुपये टाकलेत, घोडेकर वस्तीच्या रस्त्याला 10 लाख रुपये टाकलेत,
आत्ता जो काही पिंपळवाडीचा रस्ता आहे त्याच्यावर 20 लाख रुपयाचा निधी झडपीच्या माध्यमातून टाकलाय. आता विरोधक म्हणत असतील हे खासदारांनी केलं. मी तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदच्या सदस्याला डिप्युटेशनमध्ये खर्च करण्याचा अधिकारच नाहीये. त्यासाठी त्याला नियोजन मंडळावर जावं लागतं. डिप्युटेशनमध्ये तो सदस्यच नाही, तो जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि जिल्हा परिषदेला जो फंड येतो तो राज्य आणि केंद्राचा आहे. त्यामुळं जो डिप्युटेशनवरती सदस्य आहे त्यालाच तो फंड आणता येतो. हे सदस्यच नाही तर रस्ते मंजूर आणू कसे शकतो. यांचा मुद्दा आहे की केंद्र सरकारकडून काम झालंय, यांचा मुद्दा आहे केंद्र सरकारकडून काम झालं नाहीये. तुम्ही काय सांगाल? आमचं आहे ना असं म्हणणं आहे, यांच्यात भांडणं करण्यापेक्षा आहे ना आम्हाला आधी गरज आहे. पाणी नाही, रस्ते नाही, शिजडी गेले, विमानतळ गेले, ह्या ज्या सुविधा आहेत, रेल्वे ह्या सुविधा सगळ्या कुणी येऊ, आढळराव पाटील येऊ किंवा कोल येऊ, दोघांमुळे कुणी काम एकही काम नाही होत ना. काम व्हायला पाहिजे. जनतेची गरज काय आहे, त्याला रस्ते, लाईट आणि पाणी 3 गरजा महत्त्वाचे आहेत. हे 3 गरजा व्हायला पाहिजेत. खासदार आढळराव पाटील बी आले आणि कोल्हे बी आला तर हे पूर्ण होत नाही आमचं काम. आज आम्ही असं की घरकाना घाटकी परिस्थिती. मला एक सांगा की आता हे म्हणतात की आम्हाला हाही नको तोही नको, तुम्हाला काय वाटतं? या लोकशाहीमध्ये खासदार निवडून जाणं ही लोकशाहीची पद्धत आहे आणि खासदार निवडून गेल्याशिवाय देशाचं धोरण ठरत नाही. आणि देशाचं धोरण ठरलं तर शेतकऱ्याच्या मालाला जर बाजारभाव मिळणार असेल तर शेतकऱ्याच्या मालाला जे आयात निर्यात धोरण हे केंद्रातून ठरलं जातं. आज 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठल्याही वर्षामध्ये अजिबात बाजारभाव मिळाला नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी 10-15 लाख रुपये कमावले, 10-15 लाख रुपये. आणि शासनाने आता 2 रुपये दराने त्यांना आता आधारभूत किंमत दिलेली आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने. आणि तुमची भूमिका झाली, मागच्या वर्षी पैसे कमवले होते, तुमची भूमिका झाली पैसे भेटत नाहीत, काय सांगाल सरपंच? नाही, परिस्थिती अशी आहे, निर्यात धोरण जे आहे सरकारचं आहे बरोबर आहे, परत यंदा उत्पन्न जास्त झाले. कांद्याचं उत्पन्न यंदा किती झाले? जास्त झाले. गेल्या वर्षी 400 रुपये बाजार मिळाला, त्यावेळेला कोणी शेतकरी म्हणजे सरकारच्या नावाने बोंबलं नाही, कोणता सरकार असो. पण यावर्षी अशी परिस्थिती उत्पन्न जास्त झाले, ज्यांनी उठले तरी का आता आमचं झालं. पण निर्यात ओपन केली शासनाने. आयात निर्यात धोरण ऐका ना, आयात निर्यात धोरण हे शासन ठरवते. मनसरच्या मार्केटमध्ये आता कांदा व्यापाऱ्यांनी पाकिस्तान मागवला. कुणी मागवलाय? सरकारने व्यापाऱ्यांनी मागवला. अहो आहे व्यापारी, अधिकार आहेत, अध्यक्ष आहेत अधिकार. ऐका जरा, आयात निर्यात व्यापाऱ्याला जो अधिकार आहेत, कुठला माल कुठे कुणी व्यापारी मागू शकतो, ते सरकारने निर्णय केलेला आहे. हा निर्णय सरकारने केलेला आहे. या ठिकाणी चर्चा योग्य भाव मिळाला पाहिजे शासनाचा, असं नाही. चर्चा आपल्याला या ठिकाणी लोकसभेबद्दल आपण करतोय आणि लोकसभेबद्दल चर्चा करत असताना एका बाजूला शिवसेनेचं गट आहे, एका बाजूला राष्ट्रवादीचं गट आहे आणि मध्यंतरी असणारे शेतकऱ्यांची भूमिका घेऊन आमचे प्रश्न जे मार्गी लावतील त्यांना आम्ही मतदान करणार. एका बाजूला म्हटलं जातं की अमोल कोल्हे हे खासदार झाले पाहिजे, दुसऱ्या बाजूला म्हटलं जातं की शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार आहेत, ते खासदार परत झाले पाहिजे. पण एका बाजूला अशी भूमिका आहे की आम्हाला आढळराव सुद्धा नको आहेत आणि अमोल कोल्हे सुद्धा नको आहेत, आम्हाला आमचं काम पाहिजे. अशा अनेक भूमिका आहे ज्या पाबळमध्ये आपण ऐकल्यात. पाबळमधली जनता ही प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेने आपले प्रश्न मांडतात. पण पाबळमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल की पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हा पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर या ठिकाणी असणारे शेतकरी, काही शेतकऱ्यांच्या तोंडातून आपण ऐकलं की या ठिकाणी बहिष्कार सुद्धा घातला जाऊ शकतो असं म्हटलं जातं. पण याचा एक इतिहास आहे की गेली मागची असणारी पंचवार्षिकची असणारी खासदारकीची निवडणूक याच्यामध्ये साधारणतः 11,800 साधारणतः 12,000 मतदान हे नोटाला झालं होतं. हे फार महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं फार महत्त्वाचं की 12,000 लोकांची मनस्थिती अशी होती की जी आम्हाला हाही नको आहे तोही नको आहे. ह्यावेळेस जे उमेदवार उभे असतील त्यांनी मात्र आवर्जून ऐकलं पाहिजे की जनतेमध्ये कुठेतरी रोष निर्माण होतोय. तो रोष असा आहे की आम्हाला हाही नको आहे तोही नको आहे आणि एका बाजूला म्हणतात की आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक गावांमध्ये जाणार आहोत. त्या गावातल्या प्रत्येकाची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे. सामान्यांची असेल, शेतकऱ्याची असेल, व्यावसायिकाची असेल, त्याचबरोबर असणारे काही नेते मंडळींची असेल. ही भूमिका आपण आपल्या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मी खासदार बोलतोय या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडतोय. आपण या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय. धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.